ही दुर्दैवाची बाब आहे की लोकशाहीमध्ये आपण निवडणुका सुरुवात झाल्यानंतर फक्त निवडणुकांच्या कामाला लागतो आणि शासकीय यंत्रणेचा कमीत कमी वापर व्हावा अशी अपेक्षा असते. MMRDAचे प्रमुख कोण आहेत मला आठवत नाही आहे, पण त्यांनी राजकीय हस्तक्षेप करणं हेच मुळात चुकीचं आहे. जर ते अनधिकृतच होतं तर एवढे दिवस हे शांत का बसले होते? आणि माझ्या माहितीप्रमाणे बाळ्या मामाकडे या सगळ्या गोडाऊन्सच्या हायकोर्टाच्या स्टे ऑर्डर आहेत. हायकोर्टाच्या स्टे ऑर्डर आहेत. असं असताना कारवाई करणं जुलूम जबरदस्तीने पोलिसांचा वापर करून तुम्ही काय घाबरवता काय लोकांना? हे घाबरणारी लोक नाही आहेत. मला माहिती आहे इथे अश्विनी जोशी नावाच्या कलेक्टर होत्या. त्याने एक पुनरावलोकन अहवाल तयार केला आणि त्या पुनरावलोकन अहवालामध्ये काय काय गुपितं आहेत आणि किती रुपये देऊन त्यांची बदली करण्यात आली हे मला पण माहिती आहे. स्वातंत्र्य काळात ज्यांना जमिनी मिळाल्या होत्या त्यांच्या जमिनीचा फेरफार फिरवून आपल्या नावावर कोणी कोणी जमिनी केल्या याचा इतिहास अख्ख्या भिवंडीकरांना माहिती आहे. आपण जर स्वच्छ हाताचे असू, धुतल्या तांदळासारखे असू तर दुसऱ्यांवरती अटॅक करायला सोपं असतं. पण आपलेच पाय इतके चिखलात रुतलेत की कशाला दुसऱ्यांवर हल्ला करताय?